वहिनी हो वहिनी काय असतं काय माहिती या थेरड्यात काय मी काय आणतो हा आपल्या गावातून लय लोक चालले हो कुठं वारीला. हा मग त्याचं मी काय करू मग मी जातो ना वारीला. मग काय करीस ते वारेल जाऊन अहो देवाच्या दर्शनाला महिनाभर दिंडीत. अहो बाबूराव आयुष्यभर तुम्ही एवढे पाप केले ना आता कोणते तुम्ही पापला तिथे पुण्य करायला चालले काय वहिनी काय बोला त्या काय पाप केलं मी सांगा बरं. काय पुण्य केलं सांगा बरं आतापर्यंत तुम्ही पुण्य करायला जायचं कुठे जाऊन देते नाही म्हणजे मग कुठं जायचं असतं तुम्हाला पुण्य करायला सदा मला इकडे शेतामध्ये ठेवलंय तुम्ही. अहो मग आणायची नाही एखादी बायको करून मग तरी म्हणता आला असतं का नाही आई तुम्हाला कुठेतरी जायला जागा बिन बायकोचं कुठे हिंडणार आहे तुम्ही. मग आता मी एकटा कुठं पाहू तुम्हाला नाही पाहत येत का. हा मी काय बरं बघू मला माहिती तुमच्या अंगात किती खोडी आहे हा, ते कशी बरोबर. तुम्हाला बायको बघणार आहे मी तुम्हाला माहिती हिसा वाटा द्यावा लागेल. हिसा वाटत द्यावा लागला म्हणजे असं पण चुकणार आहे काय आम्हाला आयुष्यभर तुम्हाला बसून खाऊ नाही, नाही. घातलं कुठे गेला याला बायको केली म्हणजे हा हिसा वाटा घे मग आपल्यालाच मजा होईल ना मग असं. ऐका ना कोणाचं वाचून कोणाचं राहत नसं आज येतो तुमचा हिस्सा काढून घेतला मला काही फरक पडत नाही पण तुम्हाला वारीला बिरायला जायची गरज नाही ते आता पेरणीचा टाइम आहे आता कुठे वारीला जायचं काय नाही आता पेरणं काही ट्रॅक्टर नव्हते बी आणून ठेवलंय हा. तेवढं तुम्ही पेरून घ्या मला द्या. पण मी पेरून घेऊ का हा ट्रॅक्टर वाला रिकामी नाही ते उद्योग घालायला तुम्हाला करायचं तर करा नाही तर राहू द्या म्हणजे काम पेरण्याची कामं होती अहो मला जाणं गरजेचं आहे देवाला. काय तुम्हाला देवाला जाऊन करायचं काय ते सांगा मला अहो हात पाय चालत तवर दर्शन होईल देवाचं. मी आता मला जागेवर टाकलं जाता येईल का सांगा बरं. पांडुरंगाने सांगितलंय का काय? तुम्ही माझ्या दर्शनाला या तरच तुम्हाला सगळं व्यवस्थित होईल म्हणून अहो माझ थोडंच राहत असतं का देव देव केलंच पाहिजे ना. तरी काम आहे ना डोक्यामध्ये जायची कामं नका करू पहिलेच सांगते असे जस काय आयटी मध्ये बसले टाटा बिरला कसे तुम्ही असे बसून बोलू राहिले माझ्यासोबत मग आता काय करू माझं काय बाबू हा काय करू म्हणजे जाऊ द्या रे मला तुम्ही असं काय करते. मग मी काय करू तुम्हाला जायचंच आहे ना 1 रुपया बी घरातून भेटणार नाही जायचंच जा मला तुम्ही. मला लई नका देऊ फक्त 5,000 द्या. हा? 5,000 काय तुमच्या बापाने एफडी करत होती काय माझ्या नावावर का माझ्या बापाच्या नावावर म्हणजे आता 30-40 वर्षापासून एकटा राबवतोय हा एवढं उत्पन्न काढून देतो तुमच्याकडं 2 टाइम खायला काय लागत नाही का तुम्हाला मग ते काय एवढं खातो काय मी एवढं खातात काय म्हणजे जमणार नाही पैसे बिशे नाही भेटणार जायचंच जागा एकट्याने जायचं पण पैशाचं तर मला माहितीच होतं काय माहिती होतं तुम्ही देणारच नाही पैसे. देणार नाही म्हणजे हे बघा हे देवा बिवासाठी ना बिलकुल पैसे नाही आणि देव धर्म करून तर घरामध्ये खायला भेटत नसतं मग- तुम्हाला जायचं तर बिना पैशाचं एकटा पैसा बरं द्यावा मला नाही देणार मग तुम्ही देणार का आला पैसे मला कशाला देणार नाही सांगा आता का आला देणार तुम्ही देणार कशाला मी काय देऊ तुम्हाला पैसे बरोबर. म्हणजे मला वाटत नाही का माझ्या आजा करावं काही हा? हो माझ्या आजा करायचं वय आहे का हो काय बोला ते आता वय संपलं तर तुमची सोय येणार आहे काय नाटकं लावली नाही तुम्ही नाही तुला यावेळेस? माझ्या आजा करायच्या काय माझ्या आजा केले मी तुम्ही फोन बोलायचं तुम्ही फोन वापरायचे मला कधी फोन नाही काही नाही आणि मस्त गाडी बोली त्या गाडीत बसा त्या तुम्हाला परवानगी नाही तुम्हाला द्यायला. फोन हा? घेऊन जायचं म्हणजे कुठं? हा बाब्या का असंच मारायचा का तुम्हाला मग तर बाबा असं मी जन्माला येऊन फायदा काय झाला ते सांगा मला हा? तर जन्माला येऊ पाहिजे काय झालं आता काय सांगा आता आहे ते हे बघा बाबूराव रिकामा माझ्या डोक्याची जखमारी करू नका तुम्हाला जायचं असेल ना काय ते पांडुरंग बोलत असेल तुम्हाला विठ्ठल रुक्माई कोण असेल जा तुम्ही एकटे बिना पैशाचे परत मला आवाज देऊ नका तरी नुसतं मग पैसा 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 खायच्या टायमाला का तुम्हाला घर दिसतं पैशाच टायमाला का घर दिसतं चल जातो मग काय तो 1-2 कोणाक तरी पैसे पाहतो बघा कोणी देत असेल गावामध्ये हिची महिनाभर जिरी तर चांगली आता हा काय म्हटले तुम्ही चाललो गावात पाहतो ना पैसे कोणाक तरी माझे महिनाभर जिरे ते अहो जिरवणार अजून जन्मालाच नाही आला माझ्या नवऱ्याने जिरवली अजून माझी तर तुम्ही कोण जिरवणार तो नवरा काय जिरवेल काय जिरवीन म्हणजे जिरवेल तर तो बाब्याच जिरवेल जा वा वाट बघत असेल कोणी गावामध्ये बाब्याशिवाय तुला दुसरा आहेच कोण हा हा तुम्हाला उरलं कोणी जातो काय तर म्हणे पंढरपूरला जायचं एवढं वारीला जायचं पडलं तर कमवावून जावा ना माझ्याकडे पैसे मागायला आले शेतातले काम बघा नारा नारी ना ना नारा नारी ला रा नारी नारी ना ना नारी ना ना नारी ना नारी ना ग मा. काय चाललंय सरपंच नमस्कार बाबूराव. नमस्कार नाव लय निवांत आहे हो. काय काच निमंत करावं टाइमपास काहीतरी. हा का काय म्हणतो मग काय नाही म्हणलं चला या गावातून फिरून आलं फिरून मग. हा आलं फिरून लय लोक चालले वारीला हो मग आता भक्तीच तेवढी आहे ना. बाबा आपल्या गावातून जवळ जवळ आहे ना हा बाय आणि माणसं म्हणलं 200-300 बर वारी मध्ये चालले. मग तू का म्हणून जाऊ नाही राहिला. मला जायचंय ना. जायचंय का हा मग
मग काय प्रॉब्लेम आहे? चालता का तुम्ही? अरे आता हे सरपंच पद जर नसतं ना खरंच आलोच तरी मला सुद्धा आहे ना सगळे लोक पाहिले का असं वाटतं मी बी जावं, मला लय जण म्हणून राहिले चला सरपंच. हा हा हा. पण ही जबाबदारी घेतली ना बाबा, एखादा अधिकारी गावात येतो त्याच्या संग मला थांबावं लागतं ना. हा नाही बरोबर. सरपंचच गावात नसल्यावर मग ते अधिकारी त्याच पाठीवर बसेल राहतात. तुमचं कसं आहे पण पांडुरंगच पंचायतीमध्ये म्हणायचं. हा हा ना हा ना नाही तरी आपण आहे ना मानव सेवा हीच खरं ईश्वर सेवा समजलेली. बरोबर बरोबर. आलं का लक्षात? बरं मी काय म्हणतो ऐक ना, हा माझी इच्छा वारीला जायची आहे, अरे मग जा ना बाबा. पण प्रॉब्लेम आहे रे. काय प्रॉब्लेम आहे? करशील का सॉल्व करशील तू? अरे तू सांग, मला शक्य असेल तर मी सॉल्व्ह करील ना. काही खर्ची लागते का तुला? पैशाची गरज होती रे. नाही 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 ते नाही जमणार हो. तेव्हा या असं मग पाय. हा आणि मला सांग बाबूराव, तुला वारीला जायचं तिला पैशाची गरज काय रे सांग बरं. अरे रस्त्याने किती दाते लोक आहे तू. अरे भाऊ दाते बिते जाऊ दे. अरे दाते चार वेळेस अन्नदान लोकं- ऐक, नुसतं अन्नदानावर नाही राहत जरा. मग आपल्याला जर रस्त्याने काही भेटलं हा. वस्तू एखादी खरेदी करायची, हा, हा. त्याला पैसे लागणार नाही का? अच्छा हा अच्छा. टायमिंगला चहा घेणं आहे. हम्म. तुला माहिती आहे मला चहा किती लागतोय. हा बरोबर आहे. आणि मग तिकडे गेल्यावर सेपरेट रूम घेता येतो राहायला हा. 2 दिवस. हा तो खर्च मग लागतो. असं नाही येणार भाऊ. परत प्रसाद आणायचा, मग पुन्हा येताना भाडं थोडं लागत. हा तिकून बसनी यावं मग लागेल. असं नाही येणार. तुला चांगलं माहिती आहे ना. हम्म. तर काय झालं माहिती का सरपंच, हम्म. मला निघायचंय खरं वारीला, बर. पण ती माई भाऊ जाई ना. अच्छा अच्छा. हा हा नाही तू भाऊजाई म्हणलेच मला त्या बाईचा स्वभाव लगेच थोडा थोडा माहिती आहे. हा हा. लई खराब. नुसतं आग्यामोळ. हा का? हा नुसतं आग्यामोळ. नुसतं बाण 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 बाण. असं कुठं जायचं म्हणलं हा का तिकडून नसतं म्हणलं का इकडून जीव घेऊन पळालीच. हा का? हा हम्म. मग तिला वाटतं का देराने नुसतं सारखं कामच करीत राहावा, कुठं हिंडू नये. काम करावा, लाख रुपयाच्या कामाया काढावा हा आणि तिच्या हातात द्यावा. आणि तिला येणं जर असलं ना, हम्म. तिला कोणाला विचारायचं काम नाही. नाही का? हा याला फोन करील त्याला फोन करील, हम्म. गाडी बोलील. हम्म. हा मग मा उराव निघून जाती. हा गाडीवर. हा का? मग काय बाबूराव, आता हे घरातलं लफड आहे ना, घरातलं म्हणजे लपडे नाही हो, लपडे नाही. नाही म्हणजे झगडे झगडे झगडे. हा तेच ना, लपडे नाही झालं झगडे. घरातलं गरण असं. तर ते आता मी काय करू भाऊ त्याला? आता मी जर सांगायचं जावं तर ते मला बोल तुम्हाला काय घेणं आहे? अहो तुम्ही विचार करा, आज मला रनिंग चालू आहे 49. बरोबर. वयाच्या 18 17 18 वर्षाच्या वयापासून शेती काम करतोय. पाहतो ना मी, आता मी सरपंच या गावचा जन्मलेला आहे ना, मला सांगण्याची गरज नाही. काय झालं सरपंच, वायली निघाला असतो पण आता बायको लवकर मरून गेली. आता कोणाचं वायली का सांगा. नाही नाही नाही. हा? अरे काय भाऊजाई भाऊजाई बरोबरच जरा मिळतं जुळतं घेत जाय. अवा मी काय मिळतं जुळतं घेतो, हा. पण तिने नाही घेत. तिचा नुसार काटावर. नाही मग तुला हा. आता मेन दुखणं काय, तुला खर्ची लागत होती तर मी देऊ शकत नाही मग तिला तिला माहिती आपल्याशिवाय कोण आहे याला. हा तिला बघ लावून धरले आता. तिच्याकडे पॉइंट आहे ना. हा. हम्म. याला कोण सांभाळणार आहे, कोण खाऊ घालणार आहे. नाही माझ्याकडून काय अपेक्षा आहे मग तू? तुला कोण अपेक्षा एवढीच आहे भाऊ, तू देत असत 5,000 नाही तर मी वारीला जातो. ए. नाही तर मग घरी येऊन तो मा भाऊ झाला सांग हा. समजून उमजून. अरे तुझ्या भाऊजीला सांगण्यापेक्षा आहे ना, मी तुला फार तर 100-1 रुपये देईल भाऊ, तिकून 100 रुपये तिकीट लागल. 100 आणि तू रुपये 5,000 रुपये तोंड वासू राहिला, शोभत करतो. लागतच नाही यार. काय लागत आहे मला सांग, तुला खरेदी करायला जायचंय का पांडुरंगाचं दर्शन घ्यायला नाही जायचं? दर्शनात काय यार, मग तिला हार बीर न्यावं लागेल तेव्हा. अरे काही हार नको नेऊ रे. हा अरे तो सुद्धा भक्त माहिती आहे तुला, तो पोहे घेऊन गेला तर श्रीकृष्णाला, तरी तिने आनंदाने स्वीकार केला होता. तसं तू देवाचं नामस्मरण करीत जाय ना दिंडीमध्ये. आणि तिथं 4 टाइम चहा भेटतो, जेवण भेटत, झोपायची व्यवस्था, ज्याच्या घरी दिंडीचा मुक्काम आहे तिथं करावं लागत. पहिला ते चालले मला पुढलं काय. अरे हा 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 म्हणूनच तुला सांगतो, बिंदास जाय. काहीच 5 पैसे जवळ ठेवू नको, जा बिंदास बिगर पैशाचा. बिगर पैशात जाय. आणि भाऊजाई बरोबर डोकं लावू नको, तिच्या पाया पड बिचारीच्या आणि जाय. तिच्या पाया पडू आणि मग जाताना अरे मग आशीर्वाद घ्या ना. बिगर पैशाचं. हे तू या- यायला काय ना माणूस आहे रे तू. या असा स्वार्थी माणूस आहे हा, ना, वय. काही उपयोगाचा नाही. मग यायला म्हणतो तू 2 गोष्टी चांगल्या समजून सांगते काय. या बाई मला तू मका नालायक नाही झालाय ना. हा तू तोंड सांभाळून काय बोल. चालणार पाहिजे हा. बोलू सांगायचं, पाया मी पड चांगला पाया पड सल्ला- म्हणतो तिच्या. जेवढा अरे तिच्या माझी आई बी काय मग पाया अरे पडायला. बाबा भाऊजाई ही आई समान असती येडा. हा, मला नाही हा, गरज. तिचा कडक स्वभाव आहे म्हणून तुझा प्रपंच त्यांचा प्रपंच चांगला आहे येडा, माहितीये का? मग हा. काय समजून सांगते असं? तू काही नाही, तू जाय ना, तुला आहे ना, मला गॅरंटी त्या बाईची तुला 200 रुपये तरी देईल ती तिकून तर भाडं. अरे 200 काय होत
मला तांबाखूच्या पुढायला लागते तिकडे जाऊच तर नाही, नाही. महिनाभर दिंडी जाते माहिती ना मला वाटतं ना बाबूराव 10 रुपयाला जायच्या नाही, नाही, पुढे राग नको मानू तुला आहे ना वाटाने दारू पित जायची असं ए देवाला चालू म्हणजे दारू आता बंद केली 6 महिन्यापासून मग कशाला 5,000 रुपये लागतात लागत रे लागत तुला तू नाही माहिती. एवढे 2 मंत्र वापर जाऊन बावदेच्या पाया पड वहिनी म्हण मला पंढरपूरला जायचंय म्हणा बाय ती निदान आहे ना मी तरी 200 म्हणतो 500ची नोट देईल तुला येऊ का मग हा बरोबर जा एवढं मंत्र वापर तू फक्त हा, आईला म्हणलं सरपंच तरी विषय सॉल्व करेल पण ते काय काढतं ते चिकाटच आहे ते वरून मध्ये बावजाच्या पाया पडत वरून टाक म्हणजे हा मला ज्ञान शिकत आहे हा किती बावजाच्या पाया पडत मला माहिती बोलती सुद्धा नाही घरी जाऊ पाहिलं तर चल जातो आता हिलाच काहीतरी विचारतो वहिनीला एकटीच काम करत बसली सगळं बोर होऊन जातं घरात मला एकटीलाच मर काम करायचे गायला खाऊ घालायचं एखादं काम धंदा तरी दीपा काय चाललंय काय बाबूरा आज कुठे इकडे एकटीच बडबड करते काय काय बोर होते मला घरात हा, काय? माहिती माझ्या दिवसा कोणीच नसतं आमच्या घरात हा मग कुठं जाते तर त्याच्या काम धंद्याला मला कोण विचारतं कुठे चालली हा बरोबर तू सासू गेली वाटतं वारीत ना येणार वाटतं असं मी ऐकलं सगळं झालं त्यांचं सगळी पॅकिंग सगळं करून दिली निघाले बी ते तो सासरा पण का मग आणि तो सासू माझे मजा काय आता देवाच्या याला काय पैसे किती दिले पैसे दिले त्यांना 30-40 हजार रुपये वारीला हा या बाबा मग आता कुठे त्यांना दुखणे खुपणे कधी मध्ये रस्त्यात पाहायला लागतंय हा ते बरोबर दुख अजून दवाखाना राहतो नाही पण म्हणून तर थोडे असे पैसे तुमच्या घरासारखं घर कुठंच नाही पाहिलं नाही लय खर्च माणसं तुमचे खर्चिक माझ्या देवाला थोडी नाही म्हणता येत नाही देवादार म्हणतात कोणाला आडू जाऊ नये माझी सासू पण लई तिला देवाचं येडे हा. कधी पण जो पहाटे हरी पाठाला हा मग एक दिवस तुम्हाला तिथं तर माहिती चांगलं मी एक दिवस दर्शनाला गेलो हा. मस्त मारुती मंदिरामध्ये हरिपाठ चालू होता तिचा 4 वाजता बाई अरे म्हणलं उठली कवा आंघोळ केली कवा मी आली उठते कवा नाही, देवपूजा मी करायला उठते नाही मी किती लेट उठते हा. अगोदरच झाली असती बाई नाही चहा चांगलं पाणी सर्वांचा करून मोकळी मी असं आलतो हम्म, दीपक हा, आता तुला तर माहिती माझं घर कसं आहे बरोबर ना हम्म. माझ्या म्हणजे? घरातले माणसं ते काय हा? तुम्हाला कोणी विचारत आहे ना घरात नाही रे मला म्हणजे आता काय झालं माहिती दीपक 0 म्हणजे असं गडी ठेवला आणि गडी मग तुम्ही पण एखादं काम धंदा करायचा ना तुम्ही पण बसेल राहता तिथे टावळक्या करत म्हणजे शेती माझ सगळं मी करतोय तुम्ही बघता ते बरं म्हणजे बरं बघता ते हा. पण काय आता लोकांना दिसत नाही ना शेतीचं कुठं तुम्ही जाऊन येता कामगार लोक लावता मग ते कुठं दिसून येतं काम सांगा बरं बरोबर पण काय झालं माहिती काय असेल पा मला वारीला जायचे तुम्हाला हा अगं विचार कर आज 50 वय झाले तुम्ही आजारी होते ना मागे तर नाही आता क्लिअर झालो क्लिअर झालं हा देवाने मला एकदम क्लिअर दिलं म्हणून मी देवाला शब्द दिलता काय का देवा मला नीट कर मी अच्छा. तो वारीला येईलच म्हणलो म्हणजे तुम्ही ते साकडं घातलं होतं का? हा, देवाला मग जाऊन यायचं ना पण जाऊन यायला ना मागलं काय फुल तयारी जायची मग पण घरी आगे मग नाही का आमचं कोण आगे मग माई भाऊ जाई बाई तिचं तर नावच नका काढू हो. मी त्या बाईसोबत बोलते नाही कावापासून बरेच दिवस झाले असे समोर आले थोडंफार बोलती त्या बाईच्या नादीने लागत मागली भांडणं झाली ते आमची काय तिला आमच्या भावाने करून पाचतावा झाला काय अहो आता विचार करा तो भाऊ तिकडे कायमचा तिकडे दडपेले काय आणतो पगार पाणी तो तिच्या नाव टाकी इकडे आल्यावर ते तो नसतोच तो घरात अहो नाही घरीच नाही हा ना हा. बरं मी तुम्हाला चहा ठेवते या तू इकडे. कुठे चालली चहा ठेवते ना अगं मी तुम्हाला. मला बोलतच जस अगं काय मी आता बोला कोणा ना. जाऊ सांगा सांगा बरं हा तुम्ही तरी जाऊ सांगशाल तिला दरच अहो मी नाही बोलत त्या बाईसोबत नाही? तिने ते हे, direct अंगावर येते ती का बरं अशी डायरेक्ट करते काय नुसती काय माहिती ते घरात काय त्यांना काय त्रास आहे का घरात कोणी तारा जायला अरे तुमचे सासू नवरा तिकडे. सासरे. आणि देर आहे तर देर शेतीमध्ये राहतो आणि येईन बाई ती एक पोरण ती घरामध्ये बाई, तिचं कसलं आहे माहितीये का तिच्याच हातात सत्ता पाहिजे सगळं तिच्याच हातात पाहिजे तिच्यातही ना तुम्ही मग लाखो कमाना पण तिच्याच तिला पहिले पैसे द्यायचे आणि मग सगळं अगं मग तिच्याच हातात ते सगळं मग आता काय तंबाखूच्या पुढे 10 रुपये मागायला लागायचं मला बाई एवढी अवस्था आहे का लय तुमची आवडत आई? नाही, काय सांगत म्हणजे एवढं कमवून तुम्ही पैसे खिशात काहीच नाही काहीच नाही माल वापरायला गेलं का लगेच पावतीन पैसे द्यावं लागत असली काय वहिनी काय माहिती मग आता तुमची? काय करू सांग मग असं कर ना तिला जाऊन सांगशील का काय अगं म्हणा माझी सासरी चालले हा. जाऊ दे तो देराला म्हणा किती कष्ट करतोय मला शेतीमध्ये एवढे उत्पन्न काढतोय मग द्यायचे त्याला पैसे हे बा माझी नाही हिंमत एवढी त्या बाईकडे डोकं लावायची नाही तुम्ही लहान आहे तुमची वहिनी तुम्ही हक्काने घेऊ शकता अगं म्हणलं मी तिला आता मग नुसती जाऊन आली माओ
बाई हा शेती कामं कोण करील असं तर म्हणलं काही नाही ट्रॅक्टरने पेरायचं आता बिबर आणून ठेवले मी ट्रॅक्टरवाल्याला सांगतो पेरून घे तू फक्त ते म्हणा मी नाही पेरणार मला तर माहिती नाही, तिच्याबद्दल सांगायला पाहिजे. सगळं अख्खं गाव तिच्या नावात थुकतं. हा. ती डेऱ्याला काही बघत नाही. हा. फक्त तिचं तुमची नवऱ्याला बाय 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 चर्चा होत असेल ना मग बाय किती चावळता. हा ना? कसली बाई म्हणे ती. हा. पण इकडचं तिकडे फक्त चाटाळपणा करायला जमतो आणि नाही काय ना फक्त पैसा उडवायचा. बरं मी बस. काय ऐक ना हा. तुमची बाय बाय चर्चा होत असं ना दोन धुवायला गेल्या वयाचं माझ्याबद्दल होती का चर्चा तुम्हाला काय एवढा इंटरेस्ट आहे? नाही होती चर्चा असं होती नाही तुमच्याबद्दल कोण बोलतं? तसं नाही ती तुमची वहिनीच बोलती का रिकाम टेकडं दे रे घरात बसलेला राहतो बायको कोण ध्यानावर. वाटलं तुमची वहिनीच. हा ती म्हणती ना हा. मग ती म्हणणार तिला काय तिचं घरचं तोंड आहे ना काय तर ऐक ना तुम्ही बाहेर धुवायला राहताय ना असं पाय नाही कधी विचारून काय एखादी असेल 30-35 वयाची तर बाई मी असली काम मी हिच्यापासून बाजूला राहतो मग काही आता विचार लग्न करायचे या वयात. मग आता कवर मग आता काही एवढं 50 झालं ना जा तुमचं. दे मरू दे माझ्या खाय प्यायची सोय होईल मरू दे तेवढं पुढचं काढून घ्या आता. हा पुढचं वय काढून घ्या आता. कशाला आता उतरत्या वयात तुमचं लग्न. पुढचं वय काढायसाठीच करायची अहो आता 50 तर झालेच 50 क्रॉस झाले आता पुढचं घ्यायचं काढून. नाही आतापर्यंत असं काढलं मग पण आता थोडस म्हटलं वेगळ्या पद्धती काढू बा असं अच्छा वेगळी पद्धत म्हणजे तुमची कसली पद्धत? इच्छा म्हणजे कसं माहिती काय बायको केली म्हणजे खाय प्यायची सोय एवढी होईल वहिनी आहे तिला करायला लावायचं भाकरी अहो काच काय तुम्ही ते सगळं हाताने गिळायलाच का ती? फक्त हाताने घ्यावं लागतं सगळं घरात गेल्यावर ती म्हणते आहे तिकडे पाय आहे तिकडे घ्या मग काय कामाचे असले घरात? सांगा बरं तुम्ही मग. कोणासाठी कमवू राहिले सांग बरं? त्यांच्यासाठी ना कोणासाठी मग स्वतःकडे थोडं पैसे लावून धरायचा मग. त्या बाईच्या का पुढे पुढे करायचं तुम्ही? ठेवायच्याच काय कोण कोण ठेवायचे तिचं सगळं लक्ष राहते ना तुम्हालाही कळत नाही पहिल्यापासून त्या बाईला तर सवय लावून दिली तुम्ही. कारभारी नाही ना घरातले हा मग तुम्ही दिली स्वतः हातात. हा बाजारला ती जाणार भाजीपाला आणायला भाजीपाला मला कधी पाठवणार नाही भाजीपाला आणायला जर पाठवलं तर 200 जर दिले तर 100 मागं टिकता येईल 100 रुपयाच भाजीपाला आणता येईल पण ती येतच तुमची नाही ना बायको असेल तुमचे एवढे हाल नसते झाले. नाही खरंच नसतं आहे ना हा. येणारच हाल चालू माझे खूपच कुत्र्यासारखं बरं झालं. पाहिजे असेल तर एखादं सांगणार एखाद्या बाईला दोन दुधाना विषय काय बाई मी असले काम तरी करत नाही, बाबर पाय- तुमच्यासाठी बघते विचारते कोणाला. पाय गे अगे लय हाल चालले गे मावाले हा चालेल तुमचं ते बायोडेटा सेंड करा मला. हा तोच नंबर आहे जायला हा तोच नंबर व्हॉट्सअपला टाकी तो, हा? त्या नंबर बायोडेटा तुमचा फोटो तुम्ही काय धंदा करता तुम्ही किती पोरं बिरं काय असेल ते सगळं टाका त्याच्यावर. बरं मग थोडेफार पैसे ऐकतो पैसे कशाला आता? वारीला जायचं होतं आता मी तेवढं लग्नाचं काम करू राहिले, तुम्ही लगेच पैसे मागू राहिले. अगं तसं नाही मग तो आले का तिकडून आला देतो ना मग पैसे माझा नवरा 1 रुपये देत नाही मला. आहे फोन लावतो नवऱ्याला मला तर नाही वाटत ते देतील कारण की आताच नाही का ना त्यांचा ते बिझनेस स्टार्ट झाला ना तिकडे सगळं पैसा लागला. दिले असे 5,000 आला असं देव देव करून माझ्याकडे आज तुम्हाला माहिती तो नाव निघाला असं मी लगेच काढून देवाला घेते सांगितलं पैसे. असतं म्या का देवाच्याला मी नाही म्हणते का हा मग ती बाई बी कसली देवाच्याला म्हणते तू डायरेक्ट म्हणते. जायला बरं त्या बाई मग ती बाईला किती पाप लागलं काय कर्म करावं हा लागले. तिनं आडपाटा घातला मग? देवा दारी जायला मग ती काय चांगली जगेल का तिला सुद्धा आशीर्वाद देव काय पाहिजे सोपं नाही मग आशीर्वाद फुकट मग नाही इथेच भोगावं हा, लागतं बाबा. बस, बस. देवाच्या ठिकाणी ती बाई असली करत असं जशी काय करणी त्या कामच नाही वैशी भरणी असं. मग पाहत बरं मी तुम्ही थांबता का चहा वगैरे नाही करता? नको काय नको बाई आता लोक निघतील आपल्या गावात 300-400 लोक आहे मग माझे सासू सासरे कधीच निघाले. हा ना मग चल मग मला जावं लागेल हा? या मग हा गेले तर मला सांगा तसं. हा होय नाही हा मग जातो मी वारीला हा हा जा. आता तू काय पैसे देत नाही मग जातो मग काय तुम्हाला कुठून पैसे द्यायचे दरवेळेस? हा बरोबर जावा एकदाचे डोक्याला ताण नाही ताण. आता एवढं लक्ष दे चांगलं शेती वा हा आता मी काय महिना 2 महिने येत नाही तुम्ही काय लोड घेऊ नका हा. शेतीतच काय सगळ्या गोष्टीचं लक्ष मी ठेवते. बर. महत्वाचं म्हणजे तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही पडली हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ते वारीला जाऊन काय भेटतो ते सांगा बरं. अहो देव देव केला पाहिजे काय देव देव केलं पाहिजे? या वयात नाही करायचं मग काय म्हातारपणात करायचा का हा पण तुम्हाला काय म्हणा तुम्ही नाही तर नाही काय मग आता अजून हात पाय चालत आहे ना मावली हा म्हातारा कशाला म्हणता कळतं का तुम्हाला? म्हणजे ना कामात म्हणजे त्याला ना चालता येणार आहे की नाही जावा काय डोक्याला येते तू घरी नाही वाकडं तिकडं बोलायचं आणि देवाला जायचं. तुला तुला नाही देव करायचं आणि दुसऱ्याला करून द्यायची नाही आता गेले ना लगे येऊ नका तुम्ही 4-5 महिने कायमचे राहिले तरी चालेल तिकडं. काय नाही मी तिला विठाला जवळच बसेल हा. आपलं गरज लोक गेलेले वापस येत नाही तिकडच राहा चांगलं. चल आता ना दिंडी आता शिन्नरमध्ये ये शिन्नरला 1-1.5 तासात जाऊन पोचावं लागेल आपल्या गावातले भरपूर लोक गेले तर वणीला म्हटलं आता मी काय महिना 1.5 महिने येतच नाही
चला जाऊ वारीमध्ये निघून पैसे द्यायचे जेव्हा आलं वहिनीच्या 1000-2000 असते ना सगळं माणसाला बरं वाटतं काही घेता येतं देता येतं. तर काची वहिनीला अजिबात कळत नाही इतक्या दिवसातून देवाला चालला आपला घरातला माणूस. पाहिजे सगळं आपल्यालाच पाहिजे असं आहे तिच्यावालं. बरं जाऊ दे नसले पैसे तरी देऊ होईल बिगर पैशाचा देऊ होते चला पैसेच पाहिजे असं काही नाही. अहो होऊन जाईल पेमेंटचं काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही. हां अहो फक्त 2-4 दिवस थांबा जाऊ जुळवतो मी पैसे जसे पैसे जुळले ना माझे मी लगेच आणून देतो ना पैसे तुम्हाला. अहो काय मोठी अमाऊंट आहे का साहेब आजपर्यंत मी तुम्हाला कधी नाही म्हटलं आहे का आणि वेळेवर पैसे कधी दिले नाही का. हां थांबा 1 मिनटं नाही नेटवर्कचा इश्यू आहे जरा थांबा गाडीच्या बाहेर उतरून बोलतो. नाही नेटवर्कचा इश्यू आहे. हॅलो अहो नेटवर्कचा इश्यू आहे गाडीमध्ये होतो बोला ना. अहो साहेब ऐका ना मी काय म्हटलं तुमचे पैसे माझ्याकडे 4-5 हजार रुपये आहेत त्याच्याने काम चालेल. माऊली रामकृष्ण हरी. नाही रामकृष्ण हरी. हॅलो माऊली मी इकडे. हॅलो रामकृष्ण हरी. साहेब मी काय म्हटलं माझं ऐका ना मी काय म्हटलं मी पाठवू का. माऊली हॅलो रामकृष्ण हरी. 1 मिनिट सर मी कॉल करतो तुम्हाला साहेब थांबा. काय रामकृष्ण हरी बोलतोय. चाललंय काम. नाही काम काय तुमचं काय काम आहे. वारी चाललंय चालतंय का. वारीला मी काम धंदे सोडून वारीला जायचं का आता तेच काम बाकी आहे माझं. मी माझ्या कुठल्या टेन्शनमध्ये कुठल्या गणगणीमध्ये हा तिथं पैशाचा प्रॉब्लेम काय आणि तुमचं काय रामकृष्ण हरी. आले असते जोडी कुठं जोडी लय नको रस्त्याने लोक राहते वारीला. मग वारीला जायचं मला कशाला इन्व्हिटेशन देताय तुम्ही तुमचं काय काम आहे ते सांगा पण. बरं मी काय म्हणतो ऐका ना पैसेच काम करा ना वारीला. कसलं पैशाचं काम तुम्ही मला म्हणजे वारीला द्या ना काहीतरी पैसे. का म्हणून ओळखीचं आहे का मी तुमच्या. नाही ओळखीचं नाही त्याच्याबद्दल लोक असं करता मदत. अच्छा म्हणजे तुम्हाला मदत मदत म्हणून पाहिजे. हो हो देऊ की मग किती पाहिजे. द्या 1-2-1 हजार. 2000 अहो तुम्ही उसने मागताय की पैसे मागताय. नाही वस्तू तुम्हाला काय मदत करायची करा. काय मदत करायची अहो 100-1 रुपये ठीक आहे बाबा आपलं दक्षिणा म्हणून काय ते पावतीच्या हिशोबाने अहो. पर 2000 आणि 1000 रुपये काय मागायची गोष्ट झाली का. अहो, काय होतंय 100 पत काही येत नाही ना महागायले झाले रस्त्यानं मग काही घेता अहो येतं. मला आधीच 15,000-20,000 तिकडे जमा करायचे तर तुम्हाला कुठं देतात 5-6 हजार. अहो तुम्ही जर मला जर 2000 दिले ना देवाच्या नावाखाली तर देव तुमचं लगेच जमा करून देईल पैसे. हा पांडुरंग इतका सत्वाला आहे. होईल का काम. हो मग तुम्ही टेन्शनच घेऊ नका. किती द्यायचे म्हटले. द्या ना 2-1 हजार. दारू बिरू नाही पिणार. नाही हो पावर काय एवढं देवाला चाललं कुठं द्या. नाही हो देवाच्या नावाखाली मस्त दारू पितात लोक. पिणारे पितात. पिणारे पितात तुमचा चेहरा तसंच वाटतंय पिणारे. नाही हो पाहत काय ना हा? इकडे जीव चालला काय करत्या घरचा एक वायताग त्या घरच्याने दिले नाही त्याने जर दिले असेल तर तुमच्या काला मागितलं असतं. दिसतंय तर चांगलं व्यवस्थित हट्टेकट्टे दिसतंय व्यवस्थित सगळं अंतरून स्वेटर सगळं तर घेतलेलं हा, आहे. घेतलं. घरच्यांनी कसे काय पैसे जीवाला नाही दिले? आपल्या जीवाला संरक्षण थंडी गारठ्याचं घरच्यांनी कसे काय पैसे नाही दिले मग. नाही ते म्हणता काल लागत तुम्हाला पैसे असं तसं ती वहिनी ना आमची लय बोलती जास्त मग मी तो टेन्शन मध्ये निघालो मग. आता तुम्हाला वहिनीचं जायचं होय. हा? तुम्हाला वहिनीचं जायचं का म्हटलं. हा तू वहिनीचं जात आम्हाला काय सगळीकडे तेच आहे तेच वाटतं. तेच तेच आमच्या घरी तेच चालू आहे. हा का नाही ते भलतं ते तो विषय नंतर घेऊ आपण. बर बर किती पैसे द्यायचे म्हटले. द्या ना 2-1 हजार. 2000 तर आपल्याकडून काय होणार नाही बाबा. हा. थांब बघू द्या मला. तुमचं नाव ठेवा देवाला नारळ नाही, पुढे नाही, पैसे आहेत माझ्याकडे पण मी माझ्या स्व इच्छेने स्वकुचीने जे बरं द्या द्या तुम्हाला देवाच्या नावाने काय द्यायचं. चालेल चालेल का हो, तुम्हाला? हा, द्या, मग द्या. ठीक आहे. जबरदस्ती नाही ना. नाही हो, तसं काही एवढेच द्या नाही. तेवढेच द्या. नाही काही तसं असेल तर काही मिळणार नाही, हो, नाही. नाही, नाही. हा, मग ठीक आहे मग उगाच ते म्हणाल ते लोकांचं लय हट्ट असतं. हो नाही 500 होईल का. नाही एक काम करा थांबा हे 1000 घ्या. हा. काय समजू शकतो मी. अय काय बघताय अजून आहे का बस पाहिजे का. हो द्या ना द्या द्या मग हे काय बघायची गरज आहे का याची. मला वाटतं नाही, जाऊ दे, सोडून द्या रे. हो, नाही, हो, माऊली, नाही तुमचं पाय बी पाय. पडू नका हो, तुम्ही. माऊली. जाऊ द्या घ्या पाय. उगाच काय होईल का काम माझं. हो. 100% 1 किलोमीटर गेलं का तुम्हाला फोन येईल तुमचं कामच होणार कारण की वारकऱ्यामध्ये इतकी ताकद आहे. हं. हो लोक नुसते रस्ते आम्हाला जेवायला घ्या बघा द्या. माझं काम व्हावं म्हणून मी काही पैसे दिलेले नाहीत पण काय आहे, पांडुरंगाचं नाव घेतलं चांगल्या कामासाठी चालल्यात. हो. घरातून तुम्हाला काही सपोर्ट बिपोर्ट नाही म्हटले म्हणून तुम्हाला दिलेत बरं का हो पैसे. हो सांभाळून जा सांभाळून या. आता बघ, तुमच्या नावचं नारळ पुढतो देवाला हार नाही, बिर त्याचं वाहतो. काय नाही करू ते हारपीर नारळ तुमचं नाही. नाव काय माझं नाव शिंदे. शिंदे का नुसतं हा, शिंदे अनुप शिंदे नाव आहे माझं. अनुप शिंदे हा पण तुम्ही शिंदे बोललात तरी चालेल. शिंदे चालेल. नावाने फेमस आहे मी त्यासाठी. बरं बरं चालेल पण मी काय म्हटलं ते नारळ बिरळ ते हारबीर माझ्या नावानं तुमच्या जीवाला जपा जा. बरं बरं चालेल उगाच काहीतरी हे करू नका. आणि थांबा हो. 1 मिनिट काय? चालल्याचं वारीला तर काय आहे का अजून नाही थांबा काय ते आयला तिच्या
सकाळी घेतली होती पाण्याची बॉटल. अच्छा अच्छा. घेऊन जा. अरे वा. हा, मग बरं हे बिस्किटचा पुडा. अरे वा. जा सांभाळून जा. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण अरे रामकृष्ण. काय आहे, पांडुरंगाला असं नाही बघतायत, पण तुमच्या रूपात तुम्हाला मदत केली म्हणजे आमचं बरोबर. पर्यंत पोहोचून जातं असा हो विषय. माऊली लय बरे. कल्याण हो तुमचं. हा चल कल्याण करेल तुमचं. येऊ का? सांभाळून जा. हा. अहो तुमचं नाव नाही सांगितलं पण. माझं नाव बाबूराव आहे ना. बाबूराव काय? बाबूरावच आहे. बाबूरावचे का फक्त? बाबूराव. काय नाव आहे? येऊ का? चला घ्या, काळजी घ्या. जय हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विठ्ठला. भारी बाबा लोकांचं. काय बोलायचं, काय बोलणार आहे काय माहिती त्याच्या मायला. हॅलो. हां अहो ते नाही तर बोला सर. आता बोला साहेब. हां म्हणजे माफ केले? पैसे पाठवायचे होते ना तुम्हाला आता लगेच. हां अरे वा. अरे थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. एकदम धन्यवाद सर. खरंच धन्यवाद तुमचे. आभारी, एकदम आभारी सर. वा 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 वा. पांडुरंगा देव पावला रे. देव पावला पांडुरंगा. पांडुरंगा जय हरी. जय हरी. श्री हरी. श्री हरी. काम झालं बाबा. कसं असतं हे लोकांचं. सुनीता वहिनी, ओ सुनीता वहिनी. मठ जाऊन मेलायचं कशाला येतं? काय ग? ते बाबूराव गेले का वारीला? हा तर पडलं. त्याला काय एवढं अर्जंट काम होतं? म्हणजे गेले पण? मग मला वाटलं त्यांचा आज काहीतरी प्रॉब्लेम चालू होते. म्हटलं एवढं काय खाली येऊन उभी राहील, जरा पुढे ये ना मग. सुनीता हा काय चाललंय? सुनीता काय नाही तुमचं मग? अयो डायरेक्ट सुनीता वहिनी वसून सुनीता झाली का? अरे तुमचं यादीमध्ये नाव आलंय, घरकुल लागतं ना तुम्हाला, हा त्याच्यासाठी आलोय. मग कुठं बांधायचंय घरकुल? जागा निश्चित करा. डोक्यावर. आडवं नका बोलू. अहो ते बाई ऍडव्हान्स जाऊ द्या. आय नीट बोल जरा. निघतो घरी. मग काय म्हणायचं? ऐक बाई आई शपथ. काय झालं? उठ 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 काय चाललं? आई काय मला म्हणते? पाय लागलो यांना. आई ग. हे? अरे बापरे. ऍम्ब्युलन्सला फोन करू का? चालू तुम्ही उठा बरं. पहिले उठा तुम्ही. नाही मला उठताच येत नाही. आई ग. अहो फोन करू का ऍम्ब्युलन्स वाल्याला? आंबेज वाला फोन करू का म्हणे? आई तर कुठे ॲम्ब्युलन्स येणार आहे? हा ना. जा मग. आई ग. चाललो मी, काही करा. जाऊ दे. येऊ का? घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे, सांगण्यासाठी आलो मी. अहो थांबा. त्या बाईला लागलं तुम्ही कुशल तोंड घेत चालले. अरे बापरे. आई ग. ट्राय करा. मला हलताच येणार नाही पायाने. आई ग. अहो, दोघांचे हात जरा उठा ना. असं असं नाही. असं कर्माचे फळ भोगावं लागतं तुम्हाला. जिभेला हाड आहे का? आई ग. मग ते वारी जाणार, देवाला जाणार माणसाला तुम्ही पैसे दिले नाही, त्याला हाडतूड केली, इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ. अरे त्या माणसाने कसं केलं? हा. बरोबर. बघितलं? बाबूराव इकडे बघावं लागतं. माझ्याकडे पण आला होता माहितीये का? मग म्हणजे वारीला जायचंय म्हणे, पण मला 5,000 रुपये द्या म्हणलो. नाही 5,000 नाही भेटले. माझ्याकडे पण आले आणि मला म्हणले की ना मला पैसे लागतात. माझ्या नवरा घरी नाही, मी कुठून पैसे आणू? म्हणजे माझी वहिनी पैसेच देत नाही, इथंच बघावं लागतं. अहो, मला बोलला लय तक. मग आता काय घराने सांगितले मला, आता काय सांगावा तुमच्याबद्दल माहितीये? मी सांगत नाही, पण लय काही सांगितलं. जेवण धड्यावर देत नाही म्हणे वहिनी, म्हणून तर आम्ही एवढा राग करतो तुमचा. तुम्ही जरा सुधरा. इथंच आपल्या पृथ्वीवरच भोगावं लागतं. आपलं मेल्यावर काय नसतं. बिचारा कष्ट करतो रात्रंदिवस, लाखो रुपयाची कमाई काढतो माहितीये का? आई ग. आणि तो वारीला जायचा आता ही खर्ची देईना. मग देवाला कोण नाही म्हणतं का? पण बाकीचं जाऊ दे सोडा. वारीला चालला माणूस, त्यांना नाही म्हणायचं का तुम्ही? देऊन टाकायचे थोडेफार पैसे. नाही तरी तुम्ही पार्लरला इकडं तिकडं खर्च करतच राहता. अहो वारकऱ्याला लोक दान करतात माहितीये का? पैसे देतात. 4 वेळ चहा पाहिजे त्या 51 रुपये 101 रुपये दक्षिणा देतात जेवल्यावर. आणि हे नाही चालता चालताना त्यांच्या पायाला फोड आले राहतात, त्यांचे मसाज करतात, तेल वगैरे लावून देतात. करतात ना. तुम्ही साधे पैसे नाही देऊ शकले. चुकलंच बर का सरपंच माझं. खरंच काय चुकलं. चुकलं, काय नाही. हा देवा. अहो ही वारी जगप्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध वारी आहे माहितीये का? तो एक देव माणूसच असतो वारीला निघालेला. तुम्ही त्यालाच नाही म्हटले. नाही बर का शिल्पा, माझी खरंच चूक झाली. आता आई ग मला पायाने चालता पण येणार नाही. थोडं उठायचा प्रयत्न करा. पांडुरंगा खरंच चूक झाली माझी. मी त्यांना पैसे द्यायला पाहिजे. मी जाऊ नाही शकत. हे माहिती असताना सुद्धा पैसे तर द्यायचे ना मी त्यांना.
काम मग करते आता मी तो आता. माणूस काय खाईल पिईल काय हाय का नाही. मी ना आता राहिलेले दिवस आहे ना, मी वारीला जाते त्यांच्यासोबत पुढं. हा, देवाची आराधना करा, पटकन पाय नीट होईल. काय डॉक्टरची गरज नाही बोलवायची, माहितीये का? तुम्हाला बोलवून आला असेल देवाकडून, तुम्ही चालले जा आता. हा, चला येऊ का मग? हा रामकृष्ण हरी. तू बा मानू का? माझ्या पायाला देते का चोळून? मग मी काय करते, संध्याकाळच्या बसने ना जायला निघते, जिथून हा. वारी असेल तिथून परत त्यांना जॉईन होऊन पै जाईन त्यांच्यासोबत. ऐक आणि त्यांना असेल नसेल त्यांना बघा, त्यांचं वय झालेलं आहे एकदम. हा, उठतो घरातून बाम आणतो. देवा, खरंच चुकलं रे. वारीला जाणारा प्रत्येक माणूस हा पांडुरंगाच्या रूपात असतो. खरंच खरंच मला माफ कर. परत मी अशी चूक कधीच करणार नाही. आ